अमरावती शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या 16 मोठे नाले आणि 18 उपनाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधणे आवश्यक। अमरावती शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या 16 मोठे नाले आणि 18 उपनाले यांना सुरक्षा भिंती नसल्याने नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावं लागतं। नाल्याला येणाऱ्या पुरामुळे पावसाळ्यात आर्थिक तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते। दरवर्षी पावसाळ्यात नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावं लागतं। सुरक्षा भिंती नसल्याने नाल्याच्या पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होतं। शहरातील सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती असल्यास शहरातील नाल्याकाठील नागरिकांचे नुकसान होणार नाही। यासाठी या सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्यात याव्या। यासाठी माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी सातत्याने पाठपुरावा केला। आमसभेत आक्रमकपणे प्रस्ताव पारित करून या सर्व नाल्यांच्या सुरक्षा भिंती बांधण्यासाठी 375 करोड 67 लाख रुपयाचा डीपीआर मंजूर करून घेतला होता। पुण्याच्या युनिटी कन्सल्टंट कंपनीने हा डीपीआर तयार केला होता, ज्यामध्ये राजापेठ ते पन्नालाल नगर ते गरीब नगर, HVPM, स्वर्गीय वसंतराव नाईक नगर झोपडपट्टीला लागून नवाते येथील नाला, देसाई लेआउट ते हिंदू स्मशानभूमी मागील नाला, मारुती नगर मोठ्या नाल्यावरील पूल बांधणे, श्रीनाथवाडी नाल्यावर पूल बांधणे, कालीमाता मंदिर जवळच्या नाल्यावर पूल बांधणे, अंबादेवी मंदिर जवळील नाल्यावर पूल बांधणे हे कामे सुद्धा यामध्ये समाविष्ट होती। असे संपूर्ण शहरातील 16 मोठे नाले आणि 18 उपनाले यांचा समावेश यामध्ये होता। सुरक्षा भिंती बांधण्यासाठी निधी खूप जास्त असल्याने महाराष्ट्र शासनाची तसेच केंद्र शासनाची मदत अत्यावश्यक आहे। शहरातील मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्याकरिता निधी देण्यात यावा अशी मागणी समस्त सत्ताधारी नेत्यांना महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व भाजपा किसान मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल यांनी केली आहे। शहराच्या जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेला हा मोठा प्रस्ताव मंजूर करून केंद्र शासनाने तसेच महाराष्ट्र शासनाने अमरावती मनपाला शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या सर्वात मोठे नाले यांना सुरक्षा भिंती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी लेखी निवेदनातून केली आहे। नगरचा हा जो मोठा नाला आहे याला दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती नसल्यामुळे हे दोन्ही बाजूने पोखरत चाललाय आणि जे हे माती आहे त्यामुळे हे माती पोखरल्यामुळे जे आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांच्या अक्षरशः त्यांच्या घराला आणि त्यांच्या जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कालच पावसामुळे इथे चंदू व सुदिती यांच्या घराच्या बाजूने, त्याचप्रमाणे जे शेंडे आहेत त्यांच्या घराच्या बाजूने बागडी आहे, पवन बागडी, त्याचप्रमाणे अभिजित रवरासे यांच्या घराच्या मागच्या बाजूची भिंत होऊन गेली। मी अनेक वर्षापासून मनपाला विनंती करत आहे की याला दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती व्हाव्या। हा 1700 मीटर राजापेठ ते HVPM पर्यंत 1700 मीटरचा नाला आहे, ज्याला 2015 मध्ये 45 करोड रुपये लागत होते आणि जास्त रक्कम नाही आहे। अनेकाच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून मनपाने त्वरित या नाल्याला दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती बांधाव्या, अन्यथा जनहिताकरता एक मोठं आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही।